नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी बनवणार आहे मस्त खुसखुशीत असे खारे शंकरपाळे। खारे शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी गव्ह, 1 वाटी मैदा, 1 पळी तेल, चवीपुरतं मीठ, जिरं, ओवा कुचकरून टाकायचा, थोडंसं जिरं टाकायचं, चिमूटभर खायचा सोडा टाकायचा, तेल मी साधं टाकलं म्हणजे तापवून नाही टाकलं तरी पण खुसखुशीत बनतात शंकरपाळे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, मस्त असं मिसळून घ्यायचं। असा हातात भरून बघायचा, हाताला चिटकलं की मस्त होतात खरपूस शंकरपाळे। मुलांना तिखट आवडत नाही तर असे साधे तुम्ही शंकरपाळे बनवून नक्की त्यांना खाऊ घाला, मुलांना फार आवडतील। थोडं थोडं पाणी टाकून चुरायचं, थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। खूप लवकर बनतात हे शंकरपाळे, खायला पण खूप छान लागतात। थोडं थोडंच पाणी टाकायचं। बघा किती छान, वरतून हात पाण्याचा लावायचा व अर्धा तास झाकून ठेवायचं। अर्धा तास याला झाकून ठेवायचं मस्त। अर्ध्या तासानंतर आपण शंकरपाळे बनवायला घेऊया। मी त्याचे गोळ्या बनवून घेतल्या 4। व्यवस्थित लाट्या बनवून घ्यायच्या। सर्व लाट्या मी बनवून घेतल्या। तो कोलपाटावरती लाटून घ्यायची, थोडंसं पीठ टाकून लाटून घ्यायच्या। पतली पोळी लाटायची मस्त। जिऱ्याने आणि ओव्याने त्याला खूप चव छान येते शंकरपाळ्याला। मस्त पतली पोळी लाटून घ्यायची। चाकूच्या साहाय्याने पोळीला होल करायचे म्हणजे कडक भाजतात शंकरपाळे, तळताना खूप छान खरपूस भाजल्या जातात। त्याला काठ्याने कापून घ्यायचं। म्हणजे आकार खूप छान येतो मग शंकरपाळ्याला। तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही आकार देऊ शकता। मी तर चौकोनी दिला। तुम्हाला जसे आवडतं तसं तुम्ही शंकरपाळ्याला आकार देऊ शकता। सर्व मी अशाच लाट्यांचे शंकरपाळे बनवून घेतले। बघा असे मोकळे टाकायचे म्हणजे कसे ताटाला चिटकणार नाहीत। बघा किती छान शंकरपाळे झालेत, बनवले मी। असे मोकळे टाकून घेतले, थोडेसे हडकू द्यायचे। कढईमध्ये तेल ठेवायचं तापण्यासाठी, तेल चांगलं तपू द्यायचं। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये शंकरपाळे सोडायचे। मस्त भाजून घ्यायचे। मस्त खरपूस, मस्त त्याला रंग येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे। लहान गॅसवरतीच भाजायचे। बघा सर्व मी शंकरपाळे तळून घेतले। बघा किती छान झाले, खूप क्रिस्पी झालेत, क्रिस्पी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।